हे ते सगळं आपण हेही बघावं लागतं आपल्याला आणि तेव्हा पलीकडे चालू गेलं तिकडं खऱ्या कार्यक्रमाची मजा आपल्याला येणार पण अंधार पडले बाबळे साहेब अंधार पडल्याशिवाय काय होईल त्याला मजा येते आणि म्हणून आमचे आदरणीय पत्रकार बांधव सुद्धा या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख अहमद सर गोविंदरावजी कदम रत्नाकर महाबळ आणि शिवाजी पांचाळ ही मंडळी सुद्धा या ठिकाणी आमचे दादा साहेबरावजी सोनकावर हे सुद्धा या ठिकाणी पत्रकार उपस्थित आणि आमचे छायाचित्रकार माननीय गोविंदरावजी महाबळ सुद्धा उपस्थित चला टू स्टार्ट गड सोडून सोन्याचा माझा
विचार जाण्याचा देव मल्हारी वाण्याचा गड तोडून सोन्याचा माझा मल्हारी वाण्याचा इथं बाजूची आठवण त्याला विचार जाण्याचा इथं बाजूची आठवण त्याला विचार जाण्याचा आणि यायला जर ऐकायचं म्हणल्यावर रात्र जातील रात्र काय लावावं लागेल काय लावतात संध्याकाळचं जागर आणि हे काय मला कसं वाटलं माहिती आहे का तुम्हाला बरं वाटायला लागलं की वाटलं मस्त उद्या बसले खाऊन पिऊन वाटणार मग सांगायचं ना रा उद्या येळगड म्हणलं की आम्हाला ओळखू येते तुमच्या मनात काय की मला ओळखू आल्याशिवाय कसं बघा मावशी बरोबर लागले सांगा बरं हा आणि एवढं आणि विशेष म्हणजे सांगू का मन कळलं आम्ही मन कळलं तुमच्या मनात काय मला माहित आहे नाव नाही पाहिजे रे आणि बघूया चला आदरणीय आमच्या साहेबांना विनंती आहे या संचार आपण या ठिकाणी त्यांचं विधान आणि प्रमाणपत्र द्यावं यानंतर त्या कसं सांगू तुम्हाला ही चला की झालं की हे नाही तुम्ही पाहिजे बाबा बरोबर आमच्या मावशी आल्या कसं वाटते बायाला बाया झाला म्हणजे बरं राहते मरेबाईची गाणे पोत्रात पाहिजे की नाही ही आपली मावशी परंपरा आहे बरोबर आहे की नाही कारण खेड्यापाड्यामध्ये बघा तुम्ही ही आपली भारतीय संस्कृती आहे ही संस्कृती टिकवण्याचं काम सरपंच या कलाकारांनी केलं हो आणि म्हणून त्यांचा सन्मान आपल्या खंडोबाराच्या यात्रेमध्ये करणं आपलं काम आहे आणि म्हणूनच एक मावशी म्हणून येते जनाबाई आणि या कलाकाराला 50 रुपये बक्षीस देत होते नाव काय त्याचं नानाराव पवार पाटील निवगेकर तालुका मुखेड चला मल्हारी सदानंदीचा अग सावळ सावळ अग मनाला भावलं तू अग सावळ सावळ अग मनाला भावलं तू अग सावळ कंटाळा गाला